विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे प्रकरण सुरू केलं होतं. डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक की जिला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हणतो. संक्षिप्त रूपामध्ये आपण तिला DCC बँक असंही संबोधतो. सहकारी पतपुरवठ्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याचा समतोल व सर्वांगीण विकास घडवून आणून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतात सहकारी चळवळीची सुरुवात सन 1904च्या पहिल्या सहकारी कायद्याने झाली. पूर्वी देशातील शेतकरी हा कर्जबाजारी होता. म्हणतात, भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो, कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो. म्हणजेच भारतीय शेतकऱ्याचा जन्म हा डोक्यावर कर्ज घेऊनच तो जन्माला येतो. याचा अर्थ त्याच्या वडिलाच्या नावानं कर्ज असतं. म्हणून बालक जन्माला येतानाच कर्ज घेऊन जन्माला येतं. पूर्णपणे आयुष्य किंवा जीवन जगत असताना ते कर्जातच जीवन जगतं आणि भारतीय शेतकरी हा कर्जातच मरतो. भारतीय शेतकऱ्यांची सावकाराच्या कर्जाच्या ओझ्याखाली मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत होती. शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सावकाराकडून केले जात होते. म्हणून सन 1904च्या पहिल्या सहकारी कायद्यात सहकारी पतपुरवठा संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. म्हणजेच 1904च्या सहकारी संस्था कायद्यात मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन करण्याची तरतूद नव्हती. खेड्यातील सहकारी पतसंस्था सभासदाकडून तसेच गावातील धनिकाकडून मुबलक प्रमाणात ठेवी मिळवू शकतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. भांडवल वाढविण्यामध्ये प्राथमिक सहकारी संस्था ह्या अपयशी ठरल्या. याचा परिणाम सन 1912मध्ये 1904च्या सहकारी कायद्यातील त्रुटी काढून हा कायदा जास्त व्यापक करण्यात आला. 1912च्या कायद्यानुसार सरकारने भारतातील सहकारी चळवळीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सन 1914 साली A.D. मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. या समितीने 1915मध्ये सरकारकडे सादर केलेल्या आपल्या अहवालात सहकारी चळवळीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या शिफारसी सुचवल्या होत्या. सहकारी पतपुरवठ्याच्या रचनेत मध्यभागी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणून ओळखली जाते. म्हणजेच राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्ह्यासाठी स्थापन झालेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महत्त्वाची भूमिका बजावते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एका जिल्ह्यापुरती मर्यादित असते. म्हणजेच महाराष्ट्रात जेवढे जिल्हे तेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन झालेल्या आपणास दिसून येतात. मॅक्लेगन समितीने
मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्याची शिफारस शासनास केली होती. राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली. या बँकेचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादित असून तिच्या पूर्णपणे जिल्हाभर शाखा त्या ठिकाणी सुरू केल्या जातात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ज्या असतात, या बँका राज्य सहकारी बँकेच्या सभासद असतात. महाराष्ट्रामध्ये पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला येथे स्थापन झाली. मॅक्लेगन समितीने मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याची शिफारस केल्यानंतर या शिफारसीचा विचार करून राज्य सरकारने राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था यात मध्यस्थ म्हणून संपर्क साधणारी बँक म्हणून मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली. या बँकेच्या स्थापनेमुळे सहकारी पतसंस्थांना पतपुरवठा मिळणे शक्य झाले. सहकार चळवळीच्या प्रसारालाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मोठ्या प्रमाणामध्ये चालना देत असते. या बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते. आता आपणाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या पाहिजे. विद्यार्थ्यांनो, मीनिंग्स अँड डेफिनेशन डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. एकाच संलग्न प्रदेशातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन मध्यवर्ती सहकारी संघ स्थापन केल्यास त्यास जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे संबोधले जाते. प्राथमिक सहकारी संस्था आणि व्यक्ती यांना सभासदत्व देणाऱ्या संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बँक, तर फक्त प्राथमिक संस्थांना सभासदत्व देणाऱ्या संस्थांना बँकिंग संघ असेही म्हणतात. परंतु सध्या या दोन्हीही प्रकारच्या बँकांचा उल्लेख जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणूनच केला जातो. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ही जिल्ह्यापुरती मर्यादित असणारी बँक आहे. राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यात मध्यस्थ साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना केलेली असते. मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे बँकेच्या उद्दिष्टात इतर संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारण्याचा समावेश असेल अशी सहकारी बँक, परंतु त्यात नागरी सहकारी बँकेचा समावेश होत नाही. आता आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या आपल्याला पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते, जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना
आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि सहकारी कायद्याच्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवहार करते, अशी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला आणखी एक व्याख्या सांगता येईल. राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था या दोन्ही बँकांना जोडणारा दुवा म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते, जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि सहकारी कायद्याच्या व संपूर्ण बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवसाय करते, अशी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय. आणखीन व्याख्या आपल्याला सांगता येईल की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक जी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते, अशी बँक प्राथमिक नागरी सहकारी बँक नसते. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी जी बँक आहे, ही बँकेची कार्य पाहण्यापूर्वी आपणाला एक अधिकची माहिती म्हणून की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भांडवल कोणकोणत्या बाबीपासून उभारते याचा विचार या ठिकाणी करणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये भांडवल हा महत्त्वाचा घटक असतो. वित्तीय संस्थांसाठी तर खेळते भांडवल हे फार महत्त्वाचे असते. संस्थेच्या कामासाठी सुरळीत व अखंडपणे खेळते भांडवल उपलब्ध असणे फार गरजेचे असते. मध्यवर्ती सहकारी बँक आपली भांडवल उभारणी, भागांची विक्री करून सभासद व बिगर सभासदाकडून ठेवी गोळा करून राखीव व अन्य निधीच्या मदतीने व राज्य सहकारी बँक, रिझर्व्ह बँक व सरकारकडून कर्ज घेऊन, याशिवाय सरकारकडून अनुदान व अर्थसहाय्य मिळवून जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्था भांडवल उभारणी करत असते. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य आपणाला पाहिजे आहेत विद्यार्थ्यांनो. फंक्शन्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमुळे राज्य सहकारी बँकेचा आणि प्राथमिक पतपुरवठा संस्थांचा दुवा म्हणून ही बँक महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, नागरी सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. जिल्हा स्तरावरील ही मुख्य आणि महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते. सहकारी चळवळीमध्ये या बँकेचा महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे. बँकेच्या वरील सर्व बाबीवरून आपल्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचा आढावा आपणाला घेता येईल. म्हणजेच जिल्हा स्तरावरील ही मुख्य आणि महत्त्वाची बँक म्हणून ओळखली जाते आणि सहकारी चळवळीमध्ये या बँकेचा महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा असतो. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आणि इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही बँक निधी गोळा करत असते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ही बँक पुढील काही कार्य पार पाडत असते. विद्यार्थ्यांना चार्ट दिसतोय पहा
की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्ये. डाव्या बाजूला 5 कार्य दिलेली आहेत, उजव्या बाजूला 5 कार्य दिलेली आहेत. म्हणजे अशी एकंदरीत आपणास 10 कार्य या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पाहायची आहेत. परीक्षेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य सांगा असा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी कार्य आहेत त्या कार्यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे ठेवी स्वीकारणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा ज्या असतात त्या शाखा गाव पातळीपर्यंत कार्य करीत असल्याने तेथील सहकारी संस्था व व्यक्ती यांच्याकडून विविध प्रकारच्या ठेवी जमा करून जनतेला बचतीची सवय लावण्याचे कार्य करतात. व्यापारी बँकाप्रमाणेच मध्यवर्ती सहकारी बँक या संस्था म्हणजे प्राथमिक सहकारी संस्था आणि व्यक्ती यांच्याकडून ठेवी स्वीकारत असतात. म्हणजेच मध्यवर्ती बँकही सभासदाकडूनही ठेवी स्वीकारते, त्याचबरोबर बिगर सभासदाकडूनही ठेवी स्वीकारते. आणि या ठेवी स्वीकारून ग्रामीण भागात शाखा उघडून तेथील लोकांकडून बचत ठेव रूपाने जमा करून ते विकासाला मदत करतात. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यापुरती मर्यादित असते आणि त्याच्या जिल्हाभर अधिक शाखा सुरू केल्या जातात. आणि जिल्हाभर गावोगावी ज्या मध्यवर्ती बँकेच्या शाखा सुरू केल्या जातात या शाखा प्राथमिक पतपुरवठा संस्था आणि व्यक्ती यांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये ठेवी स्वीकारतात. या बँका निरनिराळ्या ठेवी स्वीकारून तेथील लोकांकडून बचत ठेव रूपाने जमा करण्याचा काम ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. आता ठेवीचे प्रकार, कोणकोणत्या प्रकारच्या ठेवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्वीकारते तर नागरी सहकारी बँकेच्या कार्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं आहे ठेवी स्वीकारणे. आणि त्या बँकेच्या कार्यामध्ये आपण दुसरेही कार्य पाहिले कर्ज पुरवठा करणे. तीच कार्य याही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पार पाडत असते. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रामुख्याने चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, पुनरावृत्ती ठेवी इत्यादी प्रकारच्या ठेवी या बँका स्वीकारत असतात. त्याचबरोबर धनवर्धिनी ठेवसारखी ठेवही या ठिकाणी बँक स्वीकारत असते. अशा ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी बँका स्वीकारत असतात या ठेवीवर बँक व्याजही देत असते. सहकारी बँका पुनरावृत्ती आणि मुदतबंद ठेवीवर अधिक व्याज त्या ठिकाणी देत असतात. आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वाधिक व्याजदर हा मुदत ठेवीवर देत असतात. त्यानंतर आता दुसरं जे कार्य आहे ते म्हणजे कर्ज पुरवठा करणे किंवा कर्ज देणे. मध्यवर्ती बँका जिल्ह्यातील सभासद असलेल्या प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांना कर्ज देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जिल्ह्यातील शेती पतसंस्थांना या बँकेमार्फत 1 ते 15 महिन्यापर्यंत कर्ज वाटप करण्यात येते. हंगामी शेतीसाठी कर्जे दिली जातात. या कर्जांना अल्प मुदतीची कर्जे असे म्हणतात. 1 ते 5 वर्षापर्यंत बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. या कर्जाला मध्यम मुदतीचे कर्ज असे म्हणतात. आणि असे कर्ज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मुख्यतः विहीर व शेती देखभाल दुरुस्ती, शेती अवजार खरेदी करण्यासाठी अशी कर्ज दिली जातात. या बँकेकडून पिकासाठीही कर्ज पुरवण्यात येते. या बँका दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करू शकत नाहीत, कारण
असा कर्जपुरवठा करण्यासाठी ग्रामीण व कृषी विकास बँक, ज्याला आपण नाबार्ड असं म्हणतो, नाबार्ड दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं काम करत असते. दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे भांडवल या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे उपलब्ध नसते. तसेच या बँकाचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने ठेवीचे प्रमाणही अत्यल्प असते. दीर्घ मुदतीच्या कर्जपुरवठ्यासाठी घेतल्या जाणाऱ्या तारण मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी व कर्ज वसुलीसाठी असणारी यंत्रणा या बँकांकडं उपलब्ध नसते. त्यामुळे या बँका फक्त अल्प व मध्यम मुदतीचा कर्जपुरवठा करतात. शेती पतसंस्थेबरोबरच बिगर शेती पतसंस्थांनाही आवश्यकतेनुसार कर्जपुरवठा या बँकेमार्फत करण्यात येतो. उदाहरणार्थ ग्राहक भंडारे, सेवा सहकारी संस्था, औद्योगिक उत्पादन संस्था अशा संस्थांना कर्ज देण्याचे काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका करतात. या कर्जावर बँकांकडून व्याज आकारले जाते. याचबरोबर वैयक्तिक तारणावरही या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज मंजूर केली जातात. म्हणजेच मध्यवर्ती सहकारी बँका जिल्ह्यातील सभासद असलेल्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. जिल्ह्यातील कृषी पतसंस्थांना शेतीसाठी हंगामी कर्जे दिली जातात. 1 ते 15 महिन्यापर्यंत पीक कर्ज वाटप केले जाते. त्यांनाच अल्प मुदतीची कर्ज असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या परीक्षेला ऑब्जेक्टिव्हमध्ये अशी वाक्य विचारली जातात. तर अल्प मुदतीची कर्जे 1 ते 15 महिने याचा कालावधी लक्षात ठेवा. जोड्या लावामध्ये विचारलं जातं अल्प मुदतीचे कर्ज आणि ब गटामध्ये दिलं जातं 1 ते 15 महिने किंवा 2 ते 5 वर्ष असं पर्याय दिले जातात. तर अल्प मुदतीचं कर्ज 1 ते 15 महिने हे लक्षात राहू द्या. शेतकऱ्यांना विहीर खोदणे व शेतीची देखभाल करणे, शेतीसाठी अवजारे खरेदी करणे, शेततळी बांधणे इत्यादीसाठी 1 ते 5 वर्षापर्यंत मध्यम मुदतीची कर्जे दिली जातात. या कर्जाला मध्यम मुदतीची कर्जे असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ अल्पमुदतीची आणि मध्यम मुदतीची कर्ज देणं हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं महत्त्वाचं कार्य मानलं जातं. दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून केला जात नाही. कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. असा कर्जपुरवठा करण्यासाठी ग्रामीण व राष्ट्रीय कृषी विकास बँक त्यासाठी नेमली जाते. आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा हा 5 ते 25 वर्ष मुदतीचा कर्जपुरवठा असतो. आणि असा कर्जपुरवठा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून केला जात नाही. कारण या बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. जिल्ह्यापुरते या बँकेचं कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे ठेवी व भागभांडवल कमी पडते. तारण मालमत्तेचे योग्य मूल्यमापन व कर्ज वसुलीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा या बँकाकडे उपलब्ध नसते. म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फक्त अल्प व मध्यम मुदतीचाच कर्जपुरवठा करत असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे की जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून कार्य करणे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची नियंत्रक बँक म्हणून ही बँक कार्य करते. सहकारी संस्थांची बँकर म्हणून त्यांचा पैसा सुरक्षित सांभाळणे, धनादेश स्वीकारणे, धनादेश वटविणे, पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे, ज्याला आपण ट्रान्सफर ऑफ मनी असं म्हणतो, त्याचबरोबर अधिविकर्ष सवलत म्हणजेच ओव्हरड्राफ्ट देणे, सभासद संस्थांचे राखीव निधी सुरक्षित ठेवणे इत्यादी कार्ये मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. मध्यवर्ती बँका या जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांची बँकर म्हणून कार्य करते. जिल्ह्यातील सर्व सहकारी बँका आपली खाती मध्यवर्ती बँकेत उघडतात. या सभासद संस्थाच्या वतीने ठेवी स्वीकारण्याचे कार्य मध्यवर्ती बँक करते. आपल्या सभासद संस्थासाठी बँक अनेक प्रकारच्या सेवा प्रदान करत असते. उदाहरणार्थ अधिक विकर्ष सवलत, पैशाचे स्थानांतर, तसेच सभासद संस्थांचे राखीव निधी व इतर निधी सुरक्षित सांभाळणे अशी कामे मध्यवर्ती बँक करीत असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे राज्य सरकारची बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवरील राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. कारण शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सहकार खाते या सर्वांची या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाती असतात. जिल्ह्यातील सहकार खात्याचे सर्व आर्थिक व्यवहार या बँकेमार्फत होत असतात. ग्रामीण विकासाच्या सरकारच्या ज्या अनेक योजना असतात, या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या महत्त्वाच्या भूमिका पार पाडतात. त्यामुळं जिल्हा पातळीवर ही बँक राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करत असते. कारण जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, त्या जिल्ह्याची जिल्हा परिषद, त्या जिल्ह्यामधील जेवढ्या पंचायत समित्या असतील त्या सर्व पंचायत समिती, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि सहकार खाते यांना या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खाती उघडावी लागतात. सरकारकडून मिळणारे अनुदान या बँकामार्फत संबंधित संस्थांना दिले जाते. जिल्ह्यातील सहकार खात्याचे व्यवहार तसेच सरकारच्या ग्रामीण विकासाच्या अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित होतात. त्यामुळे जिल्हा पातळीवर ही राज्य सरकारची बँक म्हणून काम करते. त्यानंतर पुढचं कार्य आहे शाखा विस्तार करणे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय असते. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा असणं फार गरजेचं असतं. तसेच ग्रामीण भागामध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. म्हणूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा विस्तार करण्याचे कार्य ही बँक करीत असते. म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं मुख्य कार्यालय असतं. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं मुख्य कार्यालय असतं आणि जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क राखण्यासाठी जिल्ह्याच्या महत्त्वाच्या वेगवेगळ्या ठिकाणी मध्यवर्ती बँकांच्या शाखा असणं फार गरजेचं आहे. म्हणून जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी या बँकेच्या शाखा त्या ठिकाणी उघडल्या जातात आणि अशा अनेक ठिकाणी शाखा उघडून शाखा विस्तार करणे प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असते. सहकारी संस्था आणि मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यामध्ये उत्तम संवाद राखण्याचे मुख्य कार्य बँकेच्या शाखेला करावे लागते. त्यानंतर पुढचं कार्य आहे जिल्हा सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्याचे कार्य मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. त्यासाठी जिल्ह्याची पालक बँक म्हणून ही या बँकेला कार्य करावी लागतात. त्या दृष्टीने जिल्ह्यात सहकारी चळवळीला गती देणे, चळवळीच्या विकासाला चालना देणे ही महत्त्वाची कामे मध्यवर्ती बँकेस करावी लागतात. चळवळीच्या निकोप वाढीसाठी सहकारी चळवळीचे नेतृत्व करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, चळवळीला दिशा देणे, चळवळीचे नियंत्रण करणे इत्यादी कार्ये या बँकेला पार पाडावी लागतात. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधणं शक्य व्हावं म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची स्थापना केली जाते. जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. पुढचं कार्य आहे तारणावर कर्ज पुरवठा करणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरतं मर्यादित असतं. त्यामुळं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये अनेक शाखा सुरू करतात आणि या शाखांच्या माध्यमातून जनतेला सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या तारणावर कर्ज देण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असते. सहकारी खरेदी विक्री संस्थांना त्यांच्याकडील शेतमालाच्या तारणावर तर सूतगिरण्या, साखर कारखाने या औद्योगिक सहकारी संस्थांना त्यांच्याकडील मालाच्या तारणावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज पुरवठा करते. त्यानंतर पुढचं कार्य आहे नियंत्रण, देखरेख व मार्गदर्शन करणे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कारभारावर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं असतं. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या व्यवहारांचे निरीक्षण करणे, कर्जाच्या योग्य वापरावर देखरेख ठेवणे, सभासद संस्थांना त्यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करणे इत्यादी कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करत असते. त्यानंतर पुढचं कार्य आहे जिल्ह्यातील पतपुरवठ्याचा समतोल साधणे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची खाती व ठेवी या बँकेत असतात. ही बँक आपल्या कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या संस्थांना कर्ज रूपाने भांडवल उपलब्ध करून देत असतात व एकंदरीतच पतपुरवठ्यात समतोल साधत असतात. त्यानंतर ग्राहक सेवा पुरवणे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सामान्य व्यक्तींना ग्राहकांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा पुरवत असतात.
पैशाचे स्थानांतर करणे, सुरक्षित खणांची सोय उपलब्ध करून देणे, धनादेश वटविणे, वीज बिल व विमा हप्ते भरणे यासारखी कामे या बँका करत असतात. क्रेडिट कार्ड, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, ग्रीन कार्ड, ATM कार्ड, RTGS सुविधा, NEFT सुविधा अशा वेगवेगळ्या सेवा पुरवण्याचे कार्य ही बँक करत असते. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण आजच्या तासाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्य आपण पाहिलेली आहेत. यानंतरच्या तासाला आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समस्या आपण विचारात घेऊ. प्रॉब्लेम्स ऑफ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स आपण पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद. अभ्यास करा विद्यार्थ्यांनो. पुस्तकं विकत घ्या, पुस्तकांचं वाचन करा. जसं शिकवून होईल तसतसा अभ्यास करा. बोर्डाची परीक्षा कधीही जाहीर होऊ शकते. साधारणतः एप्रिल-मे महिन्यामध्ये बोर्डाच्या परीक्षा असू शकतील. त्या दृष्टिकोनातून आपली तयारी म्हणून अभ्यास करा. 3-4 महिन्यानंतर बोर्डाच्या परीक्षेला आपण सामोरं जाणार आहात. त्यामुळं घरी बसून वेळ न घालवता वेळोवेळी थोडा अभ्यास करत राहा, की जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला अडचण येणार नाही. धन्यवाद.